औरंगजेबाची कबर कोण हटवणार बघून घेईन। छत्रपती संभाजीनगरच्या अजबनगर भागात व्यक्तीकडून दहशत पसरवण्यात येते। मोटरसायकलवर आलेल्या व्यक्तीनं शिवीगाळ केली। परिसरामध्ये मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी उपस्थित होते। तर संभाजीनगरच्या अजबनगर भागात एका व्यक्तीकडून ही दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। तर औरंगजेबाची कबर कोण हटवणार बघून घेईन। संभाजीनगरच्या अजबनगर भागात या व्यक्तीनं अशा पद्धतीने दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला। मोटरसायकलवर आलेल्या व्यक्तीनं शिवीगाळ केली। परिसरामध्ये मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते। त्यामुळे या सगळ्या परिसरात सध्या मोठं तणावाचं वातावरण हे पाहायला मिळत आहे। संभाजीनगरच्या अजबनगर भागात हा सगळा प्रकार घडलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय। औरंगजेबाची कबर कोण हटवणार बघून घेईल असं म्हणत या व्यक्तीनं दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला। मोटरसायकलवर आलेल्या या व्यक्तीनं या ठिकाणी शिवीगाळही केली। संभाजीनगरच्या अजबनगर भागात हा सगळा प्रकार घडलेला आहे। आता पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणी कशा पद्धतीने कारवाई केली जाते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी उपस्थित होते। त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी काहीसा निर्माण झालेला आहे। पोलिसांकडून आता पुढची कारवाई कशा पद्धतीने होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, अजबनगर भागामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे, काय नेमकं प्रकरण? नक्कीच अंकिता, जर बघितलं सकाळी 10 वाजेच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक शेजारी असणारा अजबनगरमध्ये एक अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून आला आणि त्या ठिकाणी औरंगजेबाचं कबर कोण हटवणार त्याला बघून घेतो असं म्हणत मोठ्याने शिवीगाळ जी आहे ती त्या ठिकाणी करत असल्याचं पाहायला मिळालं। विशेष म्हणजे त्या ठिकाणी काही विद्यार्थी जे आहेत ते परीक्षेसाठी आलेले होते आणि काही अभ्यासक जे आहेत ते देखील त्या ठिकाणी विद्यार्थी होते। मात्र त्या ठिकाणी हा तरुण जो आहे तो हातामध्ये एक लोखंडी रॉड जो आहे तो घेऊन आला होता आणि गलिच्छ भाषेमध्ये शिवीगाळ जो आहे तो त्या चौकामध्ये उभा राहून देत असल्याचा समोर आला। मात्र यावेळी पोलिसांना काही विद्यार्थ्यांनी फोन केला आणि सदरी पोलीस येतात ते तरुण जो आहे तो त्या ठिकाणून पळ काढला। मात्र औरंगजेबाची ऊती जी आहे ती या ठिकाणी पुन्हा दिसून आलेली आहे। औरंगजेबाचं नाव जे आहे ते या तरुणांनी या चौकामध्ये उभा राहून घेतल्याचं पाहायला मिळतं। विशेष म्हणजे गलिच्छ भाषेमध्ये शिवीगाळ जो आहे तो हा तरुण या ठिकाणी करत असल्याचं पाहायला मिळत होता। आता पोलीस त्या तरुणाचा शोध घेत आहेत अंकिता। निश्चित विजय, तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।